नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आजच्या या प्लॉटमध्ये झालेल्या आपल्या गव्हाला 78 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. 21 नोव्हेंबरची आणि 22 नोव्हेंबरची 2 दिवस आपण 4-4 एकराचे प्लॉट पेरले. तर आपण 78-21 तारीख पकडूया, नाही का. 77-78 दिवस झालेले आहे आपल्या प्लॉटला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की आपल्या उंबईमध्ये जीव पडलेले आहे आणि जीव पडलेले आहे तर पाणी अजून समोर द्यावी लागेल का, याच विषयावर आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो आज. आणि आज शेतकरी मित्र, आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तर चला चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, ह्या माझा नर्मदा सागर गहू आहे आणि 6वा फेर चालू आहे बघा. आणि आपल्याला एक 7वा फेर द्यावे लागेल. 3-3 4-4 तासाचं पाणी, बस शेवटचा फेर 7वा. आणि हे बघा, हा गहू आहे आपला नर्मदा सागर. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता जर आपण एक उंबई घेतली शेतकरी मित्रांनो, बघा जीव पडलेले आहे. फुलावर पहिलेच आला होता शेतकरी मित्रांनो. या काही गहू फुलावर यायचा होता आणि काही कुंबया जे लेट निसवल्या त्या फुलावर यायच्या आहे. आणि बरंचसं गहू फुलावर आलेला होता, मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला. आणि आता बघा, जर आपण एखादी उंबई बघितली तर बघा, तर एक कोणती उंबई बघूया आपण, कारण की जे काही लेट उंबई आहे खालच्या, तो अजून फुलावर यायचा आहे. आणि हे बघा, हे उंबई घेऊ आपण आता. हे बघा, हे जर उंबई घेतली आपण, याच्यामध्ये जीव पडलेले आहे शेतकरी मित्रांनो. बघा, आपण जर बघितलं आता याला काढून, तर बारीक असे जीव पडलेले आहे. तर तुमच्याही गव्हामध्ये असा अवस्था असेल शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांच्या गव्हाला 75 दिवस झालेले असतील, तर असा गहू असेल. हे बघा, हे बघा आहे, हे बघा बारीक आहे. आता हे ओल आहे शेतकरी मित्रांनो आपल्या गव्हामध्ये. आता आपलं 6वं पाणी येत आहे. या ओलीमध्ये या गव्हाचा आकार मोठा होईल आणि आपल्याला हे 6वं फेर जात आहे पाण्याचा. आणि 85 दिवस पूर्ण कंप्लीट होऊन जाईल, नाही का. 85-90 दिवसापर्यंत आपला गहू ह्या भरणार, म्हणजे दुधाळ अवस्था, चीक अवस्था राहणार मागे पुढे. काही कुंबई दुधाळ अवस्थामध्ये राहील, काही कुंबईमध्ये जीव पडणार आणि काही कुंबईमध्ये गव्हाचा आकार जास्त मोठा दिसणार. आणि आपल्याला 90 दिवसापर्यंत, 90 ते 95 दिवसापर्यंत आपलं गहू, आपले गव्हाचे घरं, जे उंबईचे घरं आहे ते किती भरले, ते एक उंबई तोडून आपल्याला घरही मोजता येईल की एका उंबईमध्ये किती दाणे भरलेले आहे. याचा अंदाज आपण 90 ते 95 दिवसामध्ये काढता येईल शेतकरी मित्रांनो. पण आता शेतकरी मित्रांनो, 78 दिवस झालेले आपल्या गव्हाला, तर गव्हामध्ये जीव पडलेले आहे. आणि या पाण्यात तुम्हाला पुढील 10 दिवसात इथून गव्हाचा कलर चेंज होताना दिसणार. तर ज्या शेतकरी मित्रांची जमीन भारी आहे आणि अशी अवस्था आहे, तर एका पाण्यातही गहू येऊन जाणार शेतकरी मित्रांनो. 80-85 दिवसापर्यंत ही पाणी दिले, एका पाण्यात गहू येऊन जाणार. कारण की आता कसं आहे शेतकरी मित्रांनो, आताची अवस्था कशी आहे, आपल्या जमिनीमध्ये ओल आहे, नाही का, भरपूर ओल आहे. हे बघा, इथे 6वं पाणी जायचं आहे, ओल बघा किती आहे. या ओलीतच काही उंबईमध्ये जीव पडणार आणि जे काही पाणी येत आहे आपलं 6वा फेर, त्या पाण्यामध्ये गव्हाचा आकार वाढणार शेतकरी मित्रांनो. आणि आपल्याला एक 7वं पाणी का द्यावं लागेल आवश्यकतेनुसार. आता जर याला, हे जे मागची उंबई आहे शेतकरी मित्रांनो, हे खालची उंबई, हे बघा, हे जे निसवत आहे, या उंबईला पाणी द्यावं लागेल. पण या उंबईला पाणी देत असताना हे जे उंबईमध्ये जीव पडलेले आहे याचं वजन वाढते आणि याला पाणी देत असताना तुषार सिंचनचं पाणी या गव्हावर वजन वाढते, तर म्हणून ह्या गहू पडते. तर गहू जास्तच पडत असला ना शेतकरी मित्रांनो, तर पाणी थांबून द्यायचे आणि त्याच ओलीनं गहू भरून येईल शेतकरी मित्रांनो. आणि गहू भरणीला तडणही पाहिजे. जर पाणीच पाणी राहिलं तर हे गव्हाची भरण व्यवस्थित होत नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपला गहू आलेला आहे. तर एक अजून उंबई जर घेतली आपण, हे बघा, हे बघा, याच्यातही बघा, हे बघा, जे उंबया निसवलेल्या आहे त्याच्यात पूर्ण जीव पडलेले आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा आहे, हे बघा, तुम्हाला दिसत असेल बारीक. आता या ओलीमध्ये पूर्ण गव्हाचा आकार मोठा होईल शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्र विचारतात की आता पाणी द्यावे का,
तर तुम्ही भारी जमीन असेल ना, पाणी द्यायची काही आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो. ओल आहे भरपूर, कारण की ओल आटत नाही. गव्हाची हाईट मोठी झाली, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही आणि ओल टिकून राहते. आणि हे जे आपला गहू आहे ना शेतकरी मित्रांनो, आता हे हिरवा आहे. या जमिनीमध्ये ओल आणि हे हिरवटपणा यानेच गहू भरून येतो शेतकरी मित्रांनो. आणि गव्हाच्या मुळ्यात जसजशा आवरणार तसतसा गहू भरून येईल शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर नुसतंच पाणी दिलं ना, तर गहू भरणीला त्रास होईल, म्हणजे थोडंसं लेट होईल. हिरवाच राहणार गहू, जमीन आवरणार नाही, गहू ठस भरणार नाही शेतकरी मित्रांनो, लेट भरणार. तर आपला जो काही गव्हाचा कार्यकाळ आहे 120 दिवसातच गहू येणार. तर तुम्हाला आता 78 दिवसाचा गहू आहे माझा, थोडा हिरवट पिवळसर दिसून राहिलेला असेल, कारण की आता कलर चेंज होत आहे शेतकरी मित्रांनो. तर 78 दिवस झाले आहे ना आपल्या गव्हाला. तर 85 दिवस आता अजूनही आपल्याला 4-5 दिवस लागणार ओलीत व्हायला, आहे 6वा फेर जायला. आणि 7वा फेर आपण लगेचच देणार आहोत. तो फेर नॉर्मल राहणार आहे आपला 3 ते 4 तास, कारण की गव्हामध्ये वजन वाढलेलं आहे. तर या वजन वाढलेलं असताना गहू पडतो शेतकरी मित्रांनो. तर काळजीपूर्वक पाणी द्यावं लागेल. एक हलकं पाणी तुषार सिंचनचं. आणि ज्या शेतकरी मित्रांचं पट पाणी आहे, जर पाणी नाही दिलं ना तुम्ही पटपाणी, आता जीव पडलेले आहे, ओलं असेल, नुकतंच तुमचं पाणी गेलेलं आहे, जीव पडलेला आहे, तर त्याच पाण्यात गहू भरून येईल शेतकरी मित्रांनो तुमचा. आणि ज्या शेतकरी मित्र कॅनलवर गहू आहे, 15-20 दिवस झालेले असेल, तानपल्लात एक पाणी देऊन द्या, गहू भरणार शेतकरी मित्रांनो तुमचा. तर अशा पद्धतीने जर आपण गव्हा पिकाला काळजीपूर्वक पाणी देऊन आणि अवस्थानुसार त्यांची व्यवस्था लावून, तर नक्की गहू भरतो आणि शेवटपर्यंत गहू पडणार नाही शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने ओलीत करा. आणि बरेचशा उंब्या शेतकरी मित्रांनो काही मागं पुढं उंब्या राहतात, ज्या काही हे बघा खालच्या ज्या उंब्या आहे ना, याला पाण्याची आवश्यकता आहे. तर ह्या गहू भरते ह्या गहू, कारण की ओल खूप आहे. आपण नियमितप्रमाणे पाणी दिलेलं आहे 10-10 दिवसाच्या फरकाने. आपला गव्हाची पेरणी नोव्हेंबरमध्ये झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी डिसेंबरमध्ये केली, तर त्यांना पाणी लागणार शेतकरी मित्रांनो, 2 पाणी लागणार. हलक्या जमिनीमध्ये त्यांना पाणी लागणार, कारण की ज्या शेतकरी मित्रांचा अगोदरचा गहू आहे त्यांना आता पाणी एकही पाणी दिलं आता दुधाळ अवस्थामध्ये, आता जीव पडलेले आहे, तरी गहू भरून येणार शेतकरी मित्रांनो. कारण की तुषारचं पाणी देताना फार काळजीपूर्वक द्यावं लागते. गव्हामध्ये वजन वाढलं की गहू पडतो. हे बघा, आता हे प्रत्येक कोणती उंबई घ्या, निसवलेली जी उंबई आहे आपल्या शेतामध्ये, त्या उंबईमध्ये तुम्हाला काही गव्हाच्या उंबईमध्ये काही गव्हाचा आकारही वाढलेला आहे. जे जीव पडले आहे त्याचा आकार पण वाढलेला आहे बघा. आता हे बघा आहे. आता हे जर आपण दाना असा दाबला तर दूध निघते शेतकरी मित्रांनो याच्यातून. हे बघा, दुधाळ अवस्था आहे 80 ते 85 दिवस हे दुधाळ अवस्था राहते. हे बघा, आता या ओलीत पूर्ण दुधाळ अवस्था येईन आपली. हे बघा, असा गहू आहे शेतकरी मित्रांनो आपला. हे बघा आहे, हे बघा असा गहू आहे. आणि याला जर आपण असं प्रेस केला तर दूध निघते शेतकरी मित्रांनो. आणि ह्या ओलीमध्ये चांगला दाना ठसभर. हे बघा, हे दुधाळ अवस्था. आणि याच्यानंतर आपली चीक भरण अवस्था येईल शेतकरी मित्रांनो. चीक भरण अवस्था आली की आपला गहू भरतो, म्हणजे ओल भरपूर आहे आपल्या जमिनीमध्ये. तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला गहू? तर आता शेवटचं पाणी समजावं शेतकरी मित्रांनो आपलं. एक 7वं पानं आवश्यकतेनुसार आपण गहू पाणी बघणार आहोत. आपला व्हिडिओ येतच राहतील शेतकरी मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर कोण शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.